गेवराई हद्दीत तहसीलदाराच्या गाडीवर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। सदर घटना दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 11:30 वाजता घडली असून आज दिनांक 26 जून रोजी दुपारी 12 वाजता गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाळूने भरलेला विना नंबरचा हायवा अतिशय भरधाव वेगामध्ये 100 ते 120च्या स्पीडने राक्षसभुवन फाट्यावरून बीडच्या दिशेने जाताना दिसताच तहसीलदार संदीप खोमणे व त्याच्या पथकाने हायवाचा पाठलाग सुरू केला आणि काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर शिवसेना असे नाव लिहिलेल्या व त्याच्यावर वाघाचा लोगो असलेली स्विफ्ट डिझायर कार आली आणि तहसीलदाराच्या वाहनालगत कार चालवून त्यातील जावेद पठाण नावाच्या इस्माने "ए गाडी दादा की है छोड दो" असे म्हणू लागला। त्यानंतर त्याने आपली कार तहसीलदाराच्या गाडीला अडवी लावून जावेद पठाणसह त्याच्यासोबतच्या 7 ते 8 जणांनी तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासह पथकातील मंडळाधिकारी तलाट्यावर प्राणघात हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी तहसीलदार खोमणे यांच्या फिर्यादीवरून जावेद पठाणसह 7 ते 8 जणांविरुद्ध कलम 307 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे। गेवराई परिसरात वाळूमाफियाची दादागिरी आणि दहशत प्रचंड वाढली आहे। तहसीलदारावर हल्ला करणाऱ्यापर्यंत त्यांची मजल केली आहे। दिनांक 25 जून रोजी रात्री तहसीलदार संदीप केशवराव खोमणे यांच्यासह मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, परमेश्वर काळे, तलाठी सचिन खेत्रे, तलाठी अजिम शेख, तलाठी माणिक पांढरे हे शासकीय वाहन क्रमांक MH 23 BH 0257 मधून तलवाडा काटवाडा चातेगाव गडी येथून गस्त करून येत असताना रात्री 11:30च्या सुमारास एक विना नंबरचा वाळूचा हायवा दिसला। तेव्हा पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला। तेव्हा त्या ठिकाणी त्याचवेळी काही किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 23D 8281 ज्याच्यावर शिवसेना नाव आणि वाघाचा लोगो होता त्यातील जावेद पठाण नामक इस्माने "गाडी सोडून द्या दादाची आई" असे म्हणून तहसीलदाराच्या गाडीला स्विफ्ट डिझायर आडवी लावली व हायवा पळवून लावण्यास मदत केली। सदरचा हायवा पाडळशिंगी टोल नाक्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला असता तेथील बॅरिकेड्स तोडून हायवा त्या ठिकाणी जावेदची कार बीडच्या दिशेने पळू गेली आणि तहसीलदाराच्या पथकाने गाड्या हद्दीच्या बाहेर गेल्याने पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि ते मौज म्हाळस पिंपळगाव ते गस्तीसाठी गेले होते। त्या ठिकाणी 70 ते 80 ब्रास वाळू गावालगत 10 ते 12 हायवाने खाली केलेली दिसून आली। पथकाने वाळूचा पंचनामा केला आणि परत गेवराईकडे निघाले। त्याचवेळी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तहसीलदाराच्या गाडीला आडवी लावून गाडी थांबवण्यात आली। त्यातील 7 ते 8 इसम जावेद नावाच्या व्यक्तीसोबत खाली उतरले। त्यात लाकडी व लोखंडी दांड्याने पथकावर हल्ला केला व हल्ल्यामध्ये तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासोबत मंडळाधिकारी तलाठी यांना मुक्का मार लागला। तसेच फुटलेल्या काचेचे तुकडे देखील लागल्याने ते जखमी झाले आहेत। प्रसंगावधान राखून तहसीलदारांचे वाहन चालक शकील गजी यांनी त्यांच्या गाडी वेगाने मागे घेऊन सर्वांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर वाळूमाफियांचा पुन्हा धक्का येऊन हत्यारासह तहसीलदार व त्यांच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। या प्रकरणी तहसीलदार संदीप खोमणे यांच्या फिर्यादीवरून जावेद पठाणसह 7 ते 8 जणांविरुद्ध कलम 307, 353, 341, 349, 279, 143, 147, 148, 149, 427 प्रमाणे गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत।